नमस्कार, राधाश्रीचे बोल. हे द डेव्हिल नावाचं कार्ड आहे टॅरोचं. 15 नंबरचं कार्ड आहे. मेजर अर्काना कार्ड आहे. स्त्री आणि पुरुष दाखवलेले आहेत आपल्याला, म्हणजे संसार करणारे स्त्री पुरुष, पती पत्नी असणारे स्त्री पुरुष किंवा संसाराला उत्सुक असणारे स्त्री पुरुष, असा या चित्राचा जसा अर्थ होतो तसंच एकटी स्त्री आणि एकटा पुरुष जो आपलं जीवन जगत असतो असाही अर्थ घ्यायला हरकत नाही. यांच्या गळ्यात साखळदंड आहेत आणि त्यांच्यावरती सध्या त्या डेव्हिलची छाया आहे, काळी छाया. डेव्हिल कसा आहे बघा, राक्षसी चेहऱ्याचा, शिंग दाखवलेत, मागे काळे ढग दाखवलेले आहेत. हे कार्ड जेव्हा वाचनात येतं तेव्हा बऱ्याचदा माणसं घाबरतात. ॲडिक्शन, लिमिटेड बिलीफ्स, जीवनातले अडथळे दाखवणारं कार्ड म्हणजे द डेव्हिल. जेव्हा हे वाचनात येतं तेव्हा मनात वाईट शंका येतात, पण अर्थातच आपण अध्यात्माची कास धरली, नामस्मरण केलं, आज शनिवार आहे, हनुमान चालीसा म्हटलं, आपलं ते काम जे काही असेल त्यातले अडथळे पार करण्यासाठी, तर आपल्याला मार्ग नक्कीच सापडतो. जातक जेव्हा आपल्याकडे येतो आणि तेव्हा डेव्हिल कार्ड वाचनात आलं जातकाला उत्तर देताना, तर आधीच खचलेला जातक डेव्हिल कार्ड बघून आणखीनच घाबरून जातो. अशा वेळेला त्याला धीर द्यायचा आहे. या कार्डाचे आणखीही काही अर्थ आहेत. नेहमीप्रमाणे वही घेऊन टिपणं लिहायची आहेत, चित्राचं निरीक्षण करायचं आहे. डेव्हिलचे पाय पहा, हात पहा, पाय कसे दाखवलेत, गरुडासारखे किंवा पक्ष्यांसारखे दाखवलेले आहेत. नखं आहेत, त्या तीव्र नखांनी, अणकुचीदार नखांनी जणू जीवन जखडलेलं आहे. एका हातात अग्नीचा लोळ असलेली काठी आणि एका हातात म्हणजे उजव्या हातात जर का पाहिलं तर अंगठ्याचं नख जास्त अणकुचीदार. अंगठा हा आपल्याला हवाच असतो. एकलव्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. हिंदू धर्मवासियांना अंगठ्याचं महत्त्व आपण जाणतो आणि तोच अंगठा जर का अणकुचीदार असेल तर संकटात आहे तो माणूस, ती स्त्री किंवा तो पुरुष, असा याचा अर्थ होतो. मात्र ही छाया आपल्याला घालवता येते आपल्या आध्यात्मिक साधनेने, एवढं नक्की. त्यामुळे जातकाला धीर द्यायचा आहे की हेही दिवस जातील. स्त्रीच्या उजव्या हातात खाली बघा फळं दाखवलेली आहेत, म्हणजे आशेचा किरण. तसंच पुरुषाचंही निरीक्षण करा, चित्रातल्या बाकीच्या गोष्टींचं निरीक्षण करा, अभ्यास करा आणि या टॅरोमध्ये मास्टरी मिळवा. धन्यवाद. पाहत रहा राधाश्रीचे बोल हे माझं यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.